प्रश्न काय येते, इथे एक संख्या दिलेली 816 आणि या संख्येचा आपल्याला वर्ग काढायचा आहे. 3 अंकी संख्या आहे. यासाठी ट्रिक बघा कशी. तर आता ही जी संख्या आहे 816, तर या संख्येमध्ये एक संख्या अशी अधिक वजा करा सारखी संख्या की जेणेकरून ती मिळणारी संख्या एक तर 100च्या पटीत असेल किंवा 10च्या पटीमध्ये असेल. तर यामध्ये जर आपण समजा अधिक 16 केले आणि वजा 16 जर केले तर 800 मिळतात. वजा 16 जर केले त्याच्यामध्ये 800 मिळतात. तर या ठिकाणी बघा अधिक 16 करू. अधिक 16 जर केले तर हे होतील 832 आणि वजा 16 जर केले तर हे बनतील 800. बरोबर. या दोन पैकी एक संख्या आपल्याला एक तर 100च्या पटीत किंवा 10च्या पटीत मिळायला पाहिजे. तर ही 100च्या पटीत मिळाली. यानंतर या ज्या दोन संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत त्यांचा गुणाकार घ्यायचा इथे 832 गुणिला 800 आणि हा जो गुणाकार आहे या गुणाकाराला 100 ने भागायचा आहे. ही अशी पद्धत आहे. यानंतर इथे एक उभी रेष घ्या आणि इकडे काय करायचं, जी संख्या तुम्ही अधिक वजा केलेली त्या संख्याचा वर्ग. तर 16 ही संख्या आपण अधिक वजा केली त्याचा वर्ग असतो 256. 256. यानंतर इकडे संक्षिप्त रूप देऊन याला सोडवायचंय. तर या ठिकाणी बघा हे 2 शून्य या 2 शून्य सोबत कॅन्सल होतील. 832 गुणिले 8 हे करावं लागेल. तर इथे पहा 8 2 16, 16 6 हातचा 1, 8 3 24, 24 आणि 1 25, 25 5 हातचे आले 2, 8 8 64, 64 आणि 2 66. इकडे 66 56 आणि इकडे काय 256. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा या संख्या जशाच्या तशा आपल्याला इथे लिहायच्या असतात. पण या ठिकाणी आपल्याला 2 अंकी संख्याच पाहिजे फक्त. पण या ठिकाणी 3 अंकी संख्या मिळते. मग इथे समोरचा जो काही अंक असणार आहे किंवा संख्या असणार ती आपल्याला इकडे हातचा द्यायचे. तर 2 जर इकडे हातचे आले तर हे 66 56 66 58 मिळतील. म्हणजे या पद्धतीने आपल्याला संख्या मिळणार आहे 66 58 आणि या साईडला किती असणार आहे फक्त 56. तर या संख्या जशा आहेत तशाच त्याच पद्धतीने इथे लिहून घ्यायचे 66 58 आणि नंतर काय 56. तर हा झाला 816चा वर्ग.